सिंगापूरमध्ये हाऊसिंग डेव्हलपमेंट बोर्ड लोकांच्यासाठी घरे बांधते आणि हे फ्लॅट्स असतात ते किंवा अपार्टमेंट्स असतात ते मध्यमवर्गीय लोकांना परवडतील असे असतात आणि या अपार्टमेंटमध्येच खास करून खालच्या मजल्यावर म्हणजे ग्राउंड फ्लोअरवर संपूर्ण मार्केटिंग असतं आणि जेणेकरून त्या भागातील लोकांना एकत्र येऊन मार्केटिंग करता येईल आणि सर्व प्रकारचे शॉप्स तसेच रेस्टॉरंट खानावळ तिथे असते, लहान मुलांच्यासाठी ग्राउंड. तर अशा प्रकारे हे जे आपण समोर पाहत आहात हे बुकिट बाटोक या एरियामधलं एक रेसिडेन्शियल एरिया आहे आणि ह्या संपूर्ण रेसिडेन्शियल एरियाच्या बिल्डिंगमध्ये वर दुसऱ्या मजल्यापासून वर फ्लॅट्स असतात राहण्यासाठी आणि खालच्या मजल्यावर संपूर्ण मार्केटिंग असतं, जिथे रोज लोक ऑफिसमधून आल्यानंतर इथे जेवतात व मगच घरी जातात. तसेच इथे कोणत्याही प्रकारची खरेदी करायची असेल, उदाहरणार्थ फुले, भाजीपाला, नॉनव्हेज, व्हेज, मिल्क तसेच मोबाईल अशा प्रकारची सगळी खरेदी करता येते. इथे लोकांच्या विश्रांतीसाठी अशा समोर आपण पाहत आहात असे बाग टाकलेले असतात. त्या बाकावर लोक विश्रांतीसाठी व गप्पा मारण्यासाठी देखील येऊन बसतात. तसेच इथे लहान मुलांच्यासाठी छोटे छोटे खेळ उपलब्ध करून ठेवलेले आहेत, जेणेकरून मुलांना देखील इथल्या इथं खेळता यावं. या इमारतीमध्ये खाली ग्राउंड फ्लोअरला हॉस्पिटल देखील असतं. छोटे छोटे दवाखाने असतात, डोळ्याचे दवाखाने, दाताचे दवाखाने तसेच इतर रेग्युलर लोकांना लागणारे दवाखाने, मेडिकल शॉप्स, नंतर फळांची दुकाने असं विविध शॉप्स या ठिकाणी उपलब्ध असतात. त्यामुळे लोकांना इथे खरेदी करून मग घरी जाता येतं. आणि विशेष म्हणजे इथे आम्ही पाहिलं तर आम्हाला नारळ देखील सोलून ठेवलेले आम्हाला एका दुकानात पाहायला मिळाले. तर आपल्याकडे नारळाची शेंडी न काढता आपण नारळ विकत घेतो, पण इथे नारळाची शेंडी सोलून ठेवलेले नारळ देखील इथे आपल्याला विकत मिळतात. तसेच खोबरं खोवून मिळतं आणि बऱ्याचशा गोष्टी इथे लसूण देखील सोललेला लसूण पॅकबंद डब्यामध्ये मिळतो. तसेच नॉनव्हेज रेडी टू कुक असं नॉनव्हेज देखील इथं फ्रीजमध्ये तयार असते. हे समोर नारळ सोललेले आपण पाहतात. हे असे सोललेले नारळ या फूड मार्टमध्ये वेगवेगळे पदार्थ आपल्याला इथे तळून ठेवलेले दिसतात. त्यामध्ये नॉनव्हेज देखील पदार्थ आहेत. आता हे समोर आपण पाहत आहात हे छोट्या मुलांच्यासाठी प्लेग्राऊंड आहे. इथे लहान मुलं खेळायसाठी येतात आणि ज्यावेळी आईवडील मार्केटिंग करत असतात त्यावेळी ते इथे मुलांना खेळायसाठी सोडतात. तर अशा प्रकारे हे एक अतिशय सुंदर असं मार्केटिंग सेंटर कम रेसिडेन्शियल एरिया आहे आणि हे आपल्याला सिंगापूरमध्ये आवर्जून प्रत्येक भागामध्ये पाहायला मिळतं. जिथं त्यांच्याकडे HDB म्हणजे हाऊसिंग डेव्हलपमेंट बोर्डाचे घरे आहेत किंवा अपार्टमेंट आहेत, हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहेत, तिथं अशा प्रकारच्या सर्व सोयी आपल्याला पाहायला मिळतात. तर असे हे एक सिंगापूरचं वैशिष्ट्य आहे जे आम्ही आपल्याला इथं दाखवलेलं आहे.